समाज प्रबोधनाचं भान, जिवंतपणीच पिंडदान. कर्मकांडांविरोधात सरपंचाचा सत्यशोधक पॅटर्न. हयातीतच दशक्रिया विधी, अंधश्रद्धेला मुठमाती. हा व्हिडिओ नीट पहा. अहिल्यानगरच्या सौंदाळा गावात हा दशक्रिया विधी सुरू आहे. त्यामुळे कुणाचं तरी निधन झालंय आणि त्याच्याच पिंडदानाचा विधी सुरू असल्याचं तुम्हाला नक्कीच वाटलं असेल. मात्र हे आहेत सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे. तब्येतीनं ठणठणीत त्यांनी जिवंतपणीच गावातल्या स्मशानभूमीत स्वतःचा दशक्रिया विधी आयोजित केला. विशेष म्हणजे पिंडदान करण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगाही उपस्थित होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पिंडीला कावळाही शिवलाय. आता बोला. दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण बघतो कावळा शिवला नाही की त्यावेळी त्याच्यानंतर मग पितृदोष वगैरे किंवा कावळ्याचे तासनतास वाट बघणे, या सगळ्या गोष्टीच्या ह्या अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. त्या आपण सोडून दिल्या पाहिजेत. हे आम्हाला कुठेतरी दाखवून द्यायचं होतं. म्हणून खऱ्या अर्थाने आज मी स्वतःचा दावा त्या ठिकाणी केलं. खरं तर सौंदाळा गावानं आजवर अनेक सामाजिक परिवर्तनाचे निर्णय घेतले. जातमुक्तीचा ठराव करून जाती धर्माच्या अनिष्ट रूढींना छेद दिला. इतकंच नाही तर शिवी दिल्यास 500 रुपयांच्या दंडाचीही तरतूद केली आहे. आता याच गावच्या सरपंचांनी सत्यशोधक पद्धतीनं पिंडदान करून अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय. खऱ्या अर्थाने सत्यशोधक पद्धतीने त्या ठिकाणी सर्व गोष्टी केल्या, परंतु कर्मकांड करायची त्या गोष्टीची देखील गरज नाही. याच्यातून फक्त हेच सांगायचं आहे की छोट्या छोट्या ज्या सामुदायिक जास्त लोक एकत्र येऊन होणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत ह्या दूर जर झाल्या तर मोठ्याला अंधश्रद्धा निर्माण होणार नाहीत. आरगडे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर निधनानंतर आपल्या पत्नीला समाजातल्या जाचक रूढींमध्ये अडकवू नका असं प्रतिज्ञापत्रात लिहून ठेवलंय. खरं तर सध्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूबाबांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. महाराष्ट्र दिवसेंदिवस अघोरी होत चाललाय. अशावेळी सरपंच आरगडेंनी समाजाला दाखवलेला सत्यशोधक पॅटर्न समाजाला भोंदूगिरीच्या विळख्यातून बाहेर काढण्यास नक्कीच मदत करेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. सचिन बनसोडे,